ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे ओबीसी लढ्यामध्ये एकटे पडलेत, त्यामुळे ते आंदोलनातून बाहेर पडणार अशा चर्चा आता रंगू लागल्यात। यामागचं कारण ठरलं लक्ष्मण हाकेंनी केलेली फेसबुक पोस्ट आणि या पोस्टवरून सुरू झालेली चर्चा आणि या पोस्ट मागचं कारण ठरलेले छगन भुजबळ। नेमकं एकंदरीतच प्रकरण काय आहे, छगन भुजबळांचं कनेक्शन हाकेंच्या या निर्णयामागचं काय आहे, पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। तर मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळाल्यानंतर ओबीसी समाजाचं आरक्षण संपलं असं म्हणत ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी वातावरण पेटवून दिलं। त्यांनी ठिकठिकाणी मराठा आरक्षणाचा GR फाडण्याचं आव्हान ओबीसी बांधवांना केलं। एवढंच नाही, आपल्या या लढ्यामध्ये सर्व ओबीसी नेत्यांनी आपल्या सोबत यावं आणि हा लढा मोठा करावा असं आव्हान त्यांनी ओबीसी नेत्यांना केलं होतं। त्यांच्या या आव्हानाला अनेक ओबीसी नेत्यांनी साथही दिल्याचं पाहायला मिळालं होतं। याच पार्श्वभूमीवरती अनेक ठिकाणी ओबीसी समाजाच्या सभा झाल्या, आंदोलनं झाली। एवढंच नाही, लक्ष्मण हाकेंनी मुंबईला जाण्याचा इशारा देखील सरकारला दिला होता। मराठा आरक्षणाविरोधात मोठं ओबीसींचं आंदोलन लक्ष्मण हाकेंनी उभं केलं, पण आंदोलनाच्या या लढ्यामध्ये आता हाके बाजूला पडल्याचं चित्र निर्माण झाले। त्याचं झालं असं की मनोज जरांगे यांच्या मागणीनंतर सरकारनं मराठा समाजाला हैदराबाद गॅझेट लागू केलं आणि त्यानंतर लक्ष्मण हाके यांच्यासोबतच मंत्री छगन भुजबळ आक्रमक झाले। त्यांनी सरकारला इशारा देऊन मराठवाड्याचा दौरा करणार असल्याचं म्हटलं। याच पार्श्वभूमीवरती बीडमध्ये महाएल्गार मेळावा होतोय आणि याच मेळाव्याच्या पार्श्वभूमीवरती बीडमध्ये मोठमोठे होल्डिंग लावण्यात आले आहेत। या बॅनरवरती मंत्री छगन भुजबळ, पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, जयदत्त क्षीरसागर, गोपीचंद पडळकर अशा सर्व ओबीसी नेत्यांचा समावेश आहे। पण या बॅनरवरती मात्र जो ओबीसी आंदोलनाचा लढा उभा केला ते नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे या दोघांचाही फोटो गायब आहे। त्यामुळे आता या मेळाव्याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। त्यामुळे नवा वाद उभा राहण्याची शक्यता वर्तवली गेली। एकीकडे लक्ष्मण हाके ओबीसी समाजाचं आरक्षण वाचलं पाहिजे यासाठी संघर्ष करतायत, परंतु त्याच लक्ष्मण हाकेंना या बॅनरवरून वगळण्यात आल्यानं लक्ष्मण हाके सभेला उपस्थित राहणार की नाही, पाठ फिरवणार का याची चर्चा रंगली। आणि या बॅनरची चर्चा सुरू असतानाच लक्ष्मण हाकेंनी एक भावनिक पोस्ट केली। हाकेंनी या पोस्टमध्ये म्हटलं, मी प्रामाणिकपणे भांडतोय, ओबीसी भटके एकत्र आले पाहिजेत म्हणून, आपले हक्क अधिकार टिकले पाहिजेत म्हणून। मी एक मेंढपाळ धनगराचं पोरग आहे। मी बॅनर छापू शकत नाही, गाडीला पैसे देऊ शकत नाही, भले मोठे स्टेज लावू शकत नाही, कुणाला चहा पाजू शकत नाही। हे माहीत असूनही तुम्ही आजपर्यंत मला साथ दिलीत। उपोषण आंदोलन असो किंवा मोर्चे, एल्गार मेळावे असोत किंवा रॅली, तुम्ही ताकदीने माझ्या पाठीशी उभे राहिलात, मला पाठिंबा देत राहिलात। मी तुमचे आभार मानतोय, तेवढे कमीच आहे। मी ओबीसीच्या बाजूने बोलत गेलो, भांडत गेलो, ओबीसीच्या छोट्या छोट्या जात समूहाला जोडत गेलो। लाखो माणसं जोडली, पण शत्रूची संख्या सुद्धा वाढत गेली। हल्ले झाले, झेलले, पण आता सहन होत नाही। उद्या अहिल्यानगरच्या दैत्यानांदुरेच्या ओबीसी मेळाव्यानंतर मी माझी भूमिका जाहीर करेल। मी आंदोलनात असेन किंवा नसेनही, तुम्ही जेवढी साथ दिलीत त्याबद्दल जाहीर आभार, असं म्हणत लक्ष्मण हाकेंनी आपली पोस्ट फेसबुकवरती टाकली। हाकेंच्या या पोस्टनंतर चर्चांना उधाण आलं। हाके ओबीसी आंदोलनातून बाहेर पडण्याची चर्चा रंगली। याबाबत ओबीसी एल्गार मेळावा आयोजक सुभाष राऊत यांना जेव्हा विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की बीडमध्ये ओबीसी महाएल्गार मेळावा होत आहे। या मेळाव्यासाठी लक्ष्मण हाके यांना आम्ही उपस्थित राहावं यासाठी निमंत्रण दिलेलं होतं, मात्र त्यांनी नांदेडला सभा असल्याचं सांगत मी भुजबळ साहेबांशी बोलतो, ओबीसींचा मेळावा हा सर्वांसाठी आहे। हाके सर सध्या जी भावनिक पोस्ट करत आहेत त्यांना मेळाव्यासाठी आम्ही निमंत्रण दिलेलं होतं। हाकेंच्या सभेत त्यांना आम्ही चिठ्ठी पाठवली होती, त्यांनी नांदेडला सभा असल्याचं सांगत आमंत्रण नाकारलं होतं, त्यामुळे आम्ही त्यांचा फोटो छापला नाही। हाके सर भावनिक झाले असेल याबाबत मला सांगता येणार नाही, पण फोटो छापला नाही किंवा ते नाराज आहेत याबाबत त्यांची नाराजी कुणावरती आहे हे त्यांनी सांगावं, असं सुभाष राऊत यावेळी म्हणाले। परंतु आता हाकेंच्या या पोस्ट नंतर वातावरण चांगलंच पेटले। मराठा आरक्षणाच्या GR विरुद्ध ज्या हाकेंनी लढा उभा केला, ज्या हाकेंनी ओबीसी समाजाला एकत्र यावयासाठी प्रयत्न केलं, एवढंच नाही, हाकेंनी या ओबीसी लढ्यामध्ये संपूर्ण ओबीसी बांधवांनी एकत्र यावं, ओबीसी नेत्यांनी समोर यावं अशी आवाहन सुद्धा केलं। यावेळी त्यांनी छगन भुजबळ असो, धनंजय मुंडे असो, पंकजा मुंडे असो यांच्या नावाचाही आवर्जून उल्लेख केला। परंतु आता याच लक्ष्मण हाकेंना बॅनरवरून किंवा सभेतून डावलल्यानं चर्चांना रंग आलाय। त्यामुळे आता लक्ष्मण हाके या सभेतून काय निर्णय घेतात, ते आंदोलनातून बाहेर पडणार का हे पाहावं लागेल। तरी या संपूर्ण प्रकरणाबाबत तुमचं मत काय आम्हाला कमेंट करून जरूर कळवा। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।